तो साल नाही होऊन राहिला आहे. आम्ही का सोयाबीन नाही मागवल्यानं भाव मागत नाही. शेतीचे रस्ते पाहिजे, वीज पाहिजे. हो ना, ऐकलं नाही ठोकू झालो मला माहित छोटा म्हणे फुलाले मत नाही. अजूनही व्याख्या सांगा तुम्हाला. बाळकृष्ण शंकरराव धर्माळे रस्ता वाहून गेला, मी अर्ज केला आणि त्या तहसीलदारानं सांगितलं तुमच्या शेताला रस्ता आहे. लगेच मी एक अर्ज दिला, जर जगलो तर पुन्हा भेटेल, नाही तर अखेरचीच भेट समजावं म्हणून लगे बोलावलं. रस्ता दिला, त्याचं अपील टू अपील, अपील टू अपील, अपील टू अपील सुरू आहे. आजही शेतात जायला रस्ता नाही. मी का आलो, आज माझी तारीख होती, साहेब व्यस्त असल्यामुळे 12 तारीख झाली. माझं असं म्हणणं आहे, शेतीले रस्ते द्या, कोण्याच कोर्टात नका पाठवू, कुठेच नका पाठवू. काहीच नाही. शेतकरी चक्रा मारू मारू थंडे होते. प्रत्येक गावात 10 समस्या आहे रस्त्याच्या, प्रत्येक गावात आहे. नैसर्गिक पाण्याच्या समस्या आहे. आणि अजून दुसरी गोष्ट सांगतो, पेरेपत्रक हे रब्बी आणि खरीप होतं. क्रॉप 90 दिवसाचे आले, म्हणून माझी इच्छा आहे पावसाळी, हिवाळी, उन्हाळी असं 7 पेरेपत्रक झालं पाहिजे. आणि 4 एकर जर शेत असेल तर 4 एकर तूर असते, 4 एकर सोयाबीन असते. पण पटवारी 2 एकराची सोयाबीन लिहिते, 2 एकराची तूर लिहिते आणि घेते वेळी 2 एकराचं सोयाबीन घेते. शासकीय 2 एकराची. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या कडून मला ही अपेक्षा आहे, महसूल मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून. जे गावठाण नकाशे आहे ब्रिटिशकालीन इंग्रजांच्या काळातले, त्याचे बांधण रस्ते त्या नकाशात त्याने टाकले. पण वहिवाटीचे रस्ते म्हणजे पहिले मायबाप एक होता, त्याचं 20 एकर वावर होतं. आता आम्ही 4 भाऊ आहे, आमचं 5-5 एकर झालं. तर पहिल्यावाला 1, 2, 3 वाल्यातून 4थ्या वाल्यानं झाले पाहिजे, हे नकाशात ॲड झाले पाहिजे, अशी यंत्रणा आहे. आणि पालकमंत्र्यानं हे आहे का उठले का चालले भाऊ, प्रत्येकाची समस्या हल केली पाहिजे. खरी असली तर, खोटे छोटे असले तर त्याचं ऐकायला नाही पाहिजे. मी नाही ऐकले. हे उठले एकदम, पोलीसवाल्याने अलग केलं. 7-5 जण ते पांढरे कपडेवाले, माळगावचा 1 नंबरचा छोटा सरपंच वसूडचे, त्याला अंदर जाऊ दिलं पोलीसवाले. आणि मला शेतकऱ्याला अंदर नाही जाऊ दिलं, पांढरे कपडे मला अंदर नाही जाऊ दिलं. मग